शेतकरी बंधूंनो, 21 फेब्रुवारी 2026 मी उभा आहे आकणी, तालुका मंठा आणि जिल्हा जालना. मित्रांनो, व्हिडिओ तर बरेच दाखवतो आपण, माल दाखवतो सर्व काही, परंतु शेतकऱ्याला काय शिकायला भेटलं ते आज आपण या व्हिडिओ मार्फत पाहूया. तर आपण आपले बंधू आहेत सोबत आकणीचे सुभाष सापनेर, तर त्यांचं एक मनोगत आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. दादा नमस्कार. सुभाष भाऊ, आपलं पूर्ण नाव सांगा. सुभाष मसाराम सापनेर, सुभाष मसाराम सापनेर, गाव आकणी, राहणार आकणी, तालुका मंठा, जिल्हा जालना. तालुका मंठा, जिल्हा जालना. सुभाष भाऊ, तुम्ही उदासी तंत्र केव्हापासून वापरता? 2018 पासून उदासी तंत्रात आहे. 2018 पासून उदासी तंत्रात आहे तुम्ही, आणि तुम्ही सतत आपल्या शेतामध्ये प्रत्येक पिकाला उदासी तंत्र वापरता. प्रत्येक पिका आता माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगायचं आहे की उदासी तंत्र 2018 पासून वापरल्यानंतर तुम्हाला काय काय शिकायला भेटलं आणि काय फायदा झाला, त्याच्या आधीची परिस्थिती आताची जवळ या थोडे. 2018च्या अगोदर मला 7 ते 8 क्विंटलच्या वर हरभरा जात नव्हता. अच्छा, 7 ते 8 क्विंटल हरभरा येत होता. आता 12, 13, 14 पर्यंत चाललाय. 12, 13, 14 पर्यंत जातो आपला परिस्थिती. म्हणजे उत्पादन दीडीने वाढलं. दीडीनं वाढलं. बरं, तुम्हाला या उदासी तंत्रात काय काय शिकायला भेटलं? नाही, भरपूर शिकायला साहेब. याच्यात फळफांद्या फळफांद्या कशा वाढतात, कशा वाढतात, परत तुमचे दाणे कसे भरतात ह्याची पण औषधाचं. अच्छा, दाणे कसे भरतात, वजन कसं वाढतं, चकाकी कशी येते, हो. माल कसा लागतो, माल कसा लागतो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे शिकायला भेटलं असेल की कोणत्याही परिस्थितीत पिकाची गळ होत नाही, गळ होत नाही, फुलांची गळ होत नाही, अजिबात नाही, मालाची गळ होत नाही, नाही, नाही. आणि आपला उतारा निश्चितपणे उतारा वाढतो. निश्चित वाढतो. बरं सुभाष भाऊ, मला हे सांगा की उदासी तंत्र वापरताना तुम्ही आधी जे करत होते आणि आजचं जे करतात त्याच्यात खर्चात काय बदल झाला? खर्चात काहीच नाही, सेम टू सेम आहे. अच्छा, सेम टू सेम आहे. खर्च काही वाढला फक्त नाही. एवढंच आहे, हं. उदासी तंत्रामध्ये एवढंच आहे की 3 किंवा 4 फवारण्या घ्याव्या लागतात हा, आणि त्याचा फायदा आपल्याला 6 क्विंटलनं वाढून भेटतो. फवारण्याचा खर्च तितका येत नाही. नाही नाही हा? नाही नाही. मग सुभाष भाऊ, तुम्ही उदासी तंत्र वापरण्याच्या आधीचं आणि आजचं जी परिस्थिती पाहता त्याच्यात तुम्ही समाधानी आहात, एकदम समाधान, आनंदी एकदम- आहात? एकदम आनंद. तर मित्रांनो, आता तुम्ही सुभाष सापनेर यांच्या तोंडून ऐकलेलं आहे की दीडीने उत्पादन जे वाढलेलं आहे, म्हणजे 6 ते 7 क्विंटलचा उतारा आज 12, 13, 14 पर्यंत चाललाय त्यांचा. आणि त्यांना काही शिकायला भेटलेलं आहे की फळफांद्या कशा वाढतात, मर रोग कशी थांबते, फुलं कशी लागतात, मालाची गळ होत नाही, हे सर्व त्यांना शिकायला भेटलेलं आहे. विशेष म्हणजे मर रोगाला आहे. हा. मर रोग अजिबात नाही, अजिबात येत नाही अजिबात आपल्या शेतामध्ये, मर रोग आपल्या येत नाही. बिलकुल नाही, बिलकुल वातावरण कसंही असो, कसंही असो, परिस्थिती बिलकुल कशी असो, कशीही असो, मर रोग लागत नाही. तर आज आपला किती एकर हरभरा आहे? 12 एकर 12 एकर हरभरा आहे, पूर्ण उदासी तंत्र. पूर्ण उदासी. हा? तर सुभाष भाऊ, तुम्ही समाधानी आहात, एकदम आनंदी समाधान, आहात. एकदम आनंद. आणि तुमच्यामुळे या गावात आकणीमध्ये बरेच बरेच शेतकरी उदासी तंत्र वापरतात, है ना? तर सर्व समाधानी आहे. सर्व समाधान. चला चला, खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं सुभाष भाऊ, की यापुढे तुम्ही अशीच प्रगती करत राहो. आणि पुन्हा मित्रांनो, 1 मार्चला जो कार्यक्रम जालन्यामध्ये मी ठेवलेला आहे, तर आतापर्यंतचं उदासी तंत्र आणि याच्या पुढची जी प्रगती होणार आहे त्याच्यातनं तुम्हाला माहिती मिळेल. धन्यवाद, नमस्कार.